आताची मोठी बातमी वर्ध्यातून। वर्ध्यात राष्ट्रवादीच्या नेत्याने मुलीचे केले लैंगिक शोषण। वर्ध्याच्या पुलगाव पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। दिवाकर गमे असे राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव। 5 वर्षापासून मुलीचे शोषण करत असल्याची पोलिसांची माहिती। जागतिक महिला दिन साजरा करत असताना महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राला सुन्न करणारी एक अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना। पीडितेचे वय अवघे 17 वर्ष असताना तिला नोकरीचे आमिष दाखवून गेल्या 5 वर्षांपासून हा 78 वर्षीय नराधाम तिचे सातत्याने लैंगिक शोषण करत असल्याची माहिती। दिवाकर गमे याला एका पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी 7 मार्चच्या सायंकाळी ठोकले बेड्या। आरोपी नराधाम याने 3 दिवसापूर्वी अश्लील फोटो व्हिडिओ पाठवून छळ केल्याने पीडित मुलीने केली पोलिसात तक्रार। पीडित मुलीच्या कुटुंबियांशी दिवाकर गमे यांचे अत्यंत जवळीक संबंध असल्याची माहिती। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोस्को आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल। दिवाकर गमे हे राजकीय नेते असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दिग्गज नेत्यांचे निकटवर्ती असल्याची माहिती। या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत असल्याची माहिती। पीडित आरोपीचा पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून यात पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। वर्धा जिल्ह्यातून संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाला हादरवून टाकणारी ही घटना उघडकीस आली आहे। वर्ध्यात राष्ट्रवादीशी संबंधित एका ज्येष्ठ नेत्यांवर अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप झालाय। मिळालेल्या माहितीनुसार दिवाकर गमे असे या आरोपीचे नाव असून पुलगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार पीडित मुलगी अवघी 17 वर्षाची असताना आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवत गेल्या सुमारे 5 वर्षांपासून तिचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबियांशी जवळचे संबंध असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच 3 दिवसापूर्वी आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून छळ केल्याचा आरोप आहे। यामुळे त्रस्त झालेल्या पीडित मुलीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे। तक्रार मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत 7 मार्चच्या सायंकाळी आरोपी दिवाकर गमे याला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीचा मोबाईलही जप्त केला असून त्यातून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान आरोपी हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी संबंधित एका दिग्गज नेत्यांचा निकटवर्ती असल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे।